उल्लेख म्हणजे सौ आशा सोनालीताई यांना या पोलीस खात्यामध्ये, नाशिक पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत आणि गेल्या 1 मे रोजी त्यांना महासंचालक तोड श्री सद्गुरु स्वामी महाराज की सद्गुरुनाथ महाराज की जय। मौली म्हणतात, जी आपल्या स्नेहाची वागेश्वरी जरी उद्या ते अंगीकारी तो वाचस्पती स्वीकारू प्रवृत्त होणार। आपल्या मनामध्ये अनेक शंका असतील, कदाचित ती शंका व्यक्त करायला आपण उत्तम फिरवत असते, जाणत असतो, परंतु पुलिने महाराज त्या शंकांचं निरसन हे करतील। यानंतर मी पुलिने महाराजांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा मार्गदर्शन करावं। श्री गुरुशरणम श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। भगवद्गीतेचा श्लोक असतो, तुकोबा माऊली गातेतील अभंग लिहितात, पण हे आम्ही कधी अनुभवायचे? हा अनुभव ओवीमधून, अभंगामधून, श्लोकामधून येणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपलं जीवन सार्थक होणं। काका महाराजांनी मला अर्थात अनेक जणांना एक विषय सांगितला होता, तो फार महत्त्वाचा। गीता, भगवद्गीता ही पाठ करण्याकरता, वाचन करण्याकरता, भावार्थ वाचण्याकरता, प्रवचनाकरता, लिहिण्याकरता आहे। इथे थांबू नका। गीता ही अनुभवण्याकरता आहे। अर्जुन आपण आहोत, विषाद आपल्याला झालेला आहे। अर्जुन हे एक आवरण आहे, परंतु भगवान जो आहे हे आवरण दूर करून तू आणि मी एक आहोत हा अनुभव देणारी ही गीता प्रत्येक श्लोकामधून अनुभवा। हा संदेश महाराजांनी दिला। प्रत्यक्ष अवगम्यम धर्म, अनुभव आला पाहिजे, अनुभूती। रिझल्ट ओरिएंटेड आहे आणि आजचं जग हे सगळं रिझल्ट ओरिएंटेड आहे। नवी पिढी म्हणते याच्यातून काय मिळणार तुम्हाला, तुम्ही घरी जाणार। मागे एकदा मी सांगितलं होतं, 2 दिवस तिथे राहिलात, ताई बाई अक्का काय केलं? अर्थात असं विचारणारी आता पिढी नाही। बरं झालं तुम्ही 2 दिवस तिकडे राहिलात, आम्हाला जरा मोकळीक मिळाली। परंतु पूर्वी होते, ज्यावेळेस आई वडील भाऊ बहीण विचारायची तू गेलास पण तिथे काय केलंस, आम्ही आनंदाने सांगायचं हे असं आहे, हे तसं आहे, छान वाटलं आम्हाला। म्हणून याकरता भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे अशी ही शिगवीर संकल्पना आहे। म्हणजे 2 दिवस, शृंगेरीचे 3 दिवस, यापूर्वी अनेक ठिकाणी किंवा वासुदेव निवासमध्ये प्रत्येक रविवारी 4-4 तास जे शिबिर होतं, ते शिबिर, आजचं शिबिर, कालचं शिबिर आणि उद्याचं होणारं सिन्नरचं जे शिबिर आहे ते भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे। याचा अर्थ काय? तुमच्या आमच्यामध्ये जीवाभावाची मैत्री झाली पाहिजे। मैत्र, मी नावाचा जो अहंकार आहे हा दूर करणारा मित्र असं म्हणतात। पुत्र म्हणजे पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्रा, अशा खूप व्याख्या आहेत। पण तो मी आहे, मित्रच आपल्याला सांगू शकतो, अरे तू केवढा अहंकार आहेस, अरे जरा खाली ये, जमिनीवर येऊन बोल। हे अन्य कोणी सांगू शकत नाही। घरातल्यांना भीती असते, शिष्यांना वाटत असतं काहीतरी, परंतु मित्र तो आहे। मित्र मित्र जरी भांडती तरी ते एक होती। म्हणून स्वतः स्वामी महाराज म्हणतात की एक प्रकारे जिवंतपणाचं लक्षण असतं। म्हणून पारिवारिक भावनेनं आपण या ठिकाणी आलेलो आहोत
आणि हा परिवार, मी आणि माझा मुलगा, मी आणि माझी मुलगी, मी आणि माझा नातू, हा एवढा परिवार आहे का? बघा आता तुम्ही सगळेजण सरोख्यानं वागतायत, कुणामध्ये अहंकार नाही आहे, द्वेष नाही आहे, मत्सर नाही आहे. आपण कुठून आलो काय माहीत नाही. कुणी औरंगाबादवरून आलं आहे, कुणी मुंबईवरून आहे, वेगवेगळ्या प्रांतामधून इथं येऊन आपला एक परिवार बनला. वासुदेव सर्वम इति, हा वासुदेव परिवार जमलेला आहे. म्हणून भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे या माऊलीच्या ओवीचा आपण नित्य शिबिरामधून अनुभव घेणं आणि अनुभव घेऊन त्याप्रमाणे जीवनाची कालक्रमणा करणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. आता आजचं जे सत्र आहे ते शंका समाधान म्हणून आहे, त्याला आपण आरंभ करूया. आणखीन एक सांगतो बरं का, म्हणजे बऱ्याच वेळा सत्संग होतो, वक्ता बोलत असतो, आम्ही बोलत असतो, परंतु प्रत्येकजण अगदी बारकाईचं एक निरीक्षण आहे, तुलना करायला लागतो ती आपल्याशी. जांबवंत सिंहांचं उदाहरण दिलं, गोडवणे महाराजांचं उदाहरण दिलं, नारायण काकांचं उदाहरण दिलं. मग असं आपण बनायचं का? आपण असं होणार का? इथपर्यंत आपलं साधन होणार का? इथपर्यंत आपली सेवा होणार का? अशी मनामध्ये शंका आहे, ते ती स्वाभाविक आहे, त्याला कुणीच नाकारू शकत नाही. पण एक लक्षात घेऊया, तुलना नको, पण अनुकरण करायला काय हरकत आहे? अंशतः. मगाशी मला एक प्रकारे देवीदासजींनी सांगितलं, खरं पगारामधला 16 रुपये पगारामधला 1/3 हिस्सा किंवा अर्धा हिस्सा तिकडं पाठवत असत. मग अनेक जणांच्या मनात शंका आली, आता आमचा ₹1,00,000 पगार, आम्ही 50,000 पाठवायचे का? घाबरू नका, एक प्रतीक आहे. म्हणून काय करायचं, प्रतिकात्मक म्हणून गुरुपूजन असतं. ज्यावेळेस आपल्याला सेवा करायची आहे ती तनमन धनानं. मगाशी दुसरं एक उदाहरण देवीदासजींनी सांगितलं, तो अनुभव मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. दत्त महाराजांचा एक कार्यक्रम आम्ही केला आमच्या गावामध्ये. तो एक सुंदर पाथेय नावाचं पुस्तक पुढे त्याच्यावरती प्रसिद्ध झाले शंकराचार्य जयंतीच्या निमित्तानं. महाराज बसनी आले, प्रवचन झालं भगवंत मंदिरमध्ये, 9 ते 11 2 तास प्रवचन झालं. त्याच्यावर पुस्तिका निघाली. महाराज पुन्हा नंतर पुण्याला निघून गेले. पुण्याला गेल्यानंतर जाताना मी महाराजांच्या म्हणजे आम्ही समारंभ केला आणि जाण्या येण्याचं भाडं, त्या काळामध्ये ही 88 सालची घटना आहे, आणि ते पाकिट दिलं, त्याच्यामध्ये आम्ही काय असेल ती संभावना दिली. आणि 4थ्या दिवशी माझ्या नावावरती मनी ऑर्डर आली. जेवढं दिलं होतं तेवढं सगळं परत पाठवलं. पत्र आहे माझ्याकडे. आपण गृहस्थ आहात, प्रपंचाची जबाबदारी आहे. आमचा सगळं जे चाललं आहे ते महाराजांच्या कृपेने आहे. एवढी रक्कम आपण कशाला दिली बरे? मी काही फार पाठवलं नव्हतं, पण सगळंचं सगळं परत दिलं. मला असं वाटलं की काही चुकलं की काय. नाही म्हणाले, अहो तुम्हाला प्रपंच आहे, असं का करता, एवढं नाही द्यायचं म्हणाले. आणि हे खरं आहे बरं का. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की आपण भरभरून द्यावं. मुद्दामून आता एक अधोरेखित करा बरं, अधोरेखित करा. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी माणगाव येथे धुळाक्षरातून मुळाक्षराकडे असं वाळूमध्ये लिहून लोकांना शिक्षण दिलं. ते उत्तम शिक्षक होते. काका महाराजांनी मंत्रालयासारख्या ठिकाणी उच्च पदावरती काम केलं. कधी साधना करत असतील, त्यांना तर फार काम होतं. म्हणून 2 कामामधली वेळ ही आपण घेतली पाहिजे. महाराजांचं आणि सगळ्या पूर्वसूरींचं एक उत्तम उदाहरण आहे की पहाटे 2:45 वाजता उठणे, साधन करणे, जपजाप्य करणे,
अनुष्ठान करणे, 1100चा गायत्री मंत्र जप करणे आणि हे सगळं होईपर्यंत 5 वाजायचे. राष्ट्रपतींना भेटण्याकरता काका महाराजांना जायचं होतं. त्यावेळेस नाशिकवरून काही मंडळी आणि पुण्यावरून मंडळी गेली होती. तेव्हा एका DRDOमध्ये असणाऱ्या एका शास्त्रज्ञांनी काका महाराजांची उत्तम अशा प्रकारची त्या संरक्षण खात्यामध्ये त्यांची उत्तम सोय केली. कारण तिथून साऊथ ब्लॉक जो आहे तो जवळ आहे, म्हणजे राष्ट्रपती भवन, वेळ लागणार नाही. त्यांच्याबरोबरचे जे लोक होते त्यांना आवरायला वेळ लागला. काका महाराज पहाटे सकाळी 6 वाजता आवरून कोट घालून अगदी तयार झाले. अरे तुमचं आवरायचं नाही का म्हणाले. त्यांची साधना झाली, उपासना झाली, सगळं झालं आणि कोट घालून अरे म्हणाले आता काय मी काय तुम्हाला असं वाटलं का म्हणाले. मी उपरणन धोतर घालीन, राष्ट्रपतीला भेटायला जायचं आहे. कोट घातला असा लॉंग कोट, टोपी घातली आणि तयार राहिले. याचा अर्थ असा की त्याने ते सर्वस्व सोडून त्या ठिकाणी त्या अपॉइंटमेंटला महत्त्व दिलं नाही, सर्वस्व करून महत्त्व दिलं. म्हणजे साधनेला वेळ आपल्या व्यवसायामध्ये आपण किती काळ गुंतणार आहोत, मध्ये किती येणारा अभ्यागत असतो त्याची वाचते. या सगळा खणखणाट बंद झाला की आपण बसायला हरकत नाही. म्हणजे जे पहाटे उठत नाहीत त्यांच्याकरता नियम, कारण पुढे कुणी येणार नाही हे आपल्याला माहिती आहे. परंतु आपण काय करतो, आता रिकामा वेळ आहे, हातामध्ये रिमोट घ्या आणि समोर दूरदर्शन जवळ करा, असा विषय न करता ती वेळ 9, 10, 11 वाजेपर्यंत भरपूर वेळ मिळू शकतो. आता याच्यामध्ये साधनेचा कालावधी कसा वाढवावा असा विषय आहे. आपल्याकडे एक दैवी शक्तीचे संक्रमण म्हणून एक पुस्तक आहे, ते जरूर घ्या. साधनेचे संकेत म्हणून योगीराज गोळवडी महाराजांनी सुंदर लिहिलेलं आहे. आपल्याला बैठक होत नाही, गुडघे दुखायला लागतात, तासभर होत नाही, म्हणून महाराजांचं एक वाक्य लक्षात ठेवा. जर समजा 1 तासानंतर आपल्याला मोकळं व्हावंसं वाटतंय, बाहेर जायचं असेल तर तुम्ही वॉशरूममध्ये या, पुन्हा हातपाय धुवून तुम्ही पुन्हा बसा. याच्यातला रीड बिटवीन दी लाईन्समध्ये आपण असं वाचलं पाहिजे की 1च तास साधन करून 4-4 तास साधन करून देहाला कष्ट देऊ नका. तुम्ही थोडं पुन्हा शरीर स्वस्थ करा आणि पुन्हा बसा. असं 21 अर्धा तास, पाऊण तास असं दिवसभरामध्ये तुम्ही किती करू शकता, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 45 मिनटं मी देईन बरं का, मी 45 मिनटं. अरे दे ना बाबा, तुला कोणी सांगितलं आहे 8 तास कर म्हणून, तो पूर्वीचा होता. या विषयाचं उत्तर प्रश्नकर्त्याला आवडलं असेल असं मला वाटतं. त्यानंतर अरे बापरे बरेच प्रश्न आहेत. हां बापरे, दुसरे जांबवंत झालेत या ठिकाणी आणि त्यांनी खालीच लिहिलं दुसरा जांबवंत. शत्रुसंबंधी साधकाने प्रतिकार करावा का, त्याचा प्रारब्धावर काय परिणाम होईल. नाठाळाचे माथी हाणू काठी. पुढे काय हेरमशास्त्री सांगा. हे याचं उत्तर आहे, कशाला त्याचं खोलात जायचं आहे. तुकोबारायाने सांगितलं आहे. हां म्हणजे काय आहे, कधी कुठेतरी एक व्यवहार जो आहे हा आपण पाळलाच पाहिजे. म्हणून मगाशी मी म्हणलं ना, तुलना करू नका. तुलना झाली, पण तो प्रश्न चांगला आहे, प्रश्नकर्त्याचं अभिनंदन. प्रतिकार करावा का, पहिल्यांदा कसं असतं, एक शास्त्र असं सांगतं, साम, दान, दंड आणि भेद. सामोपचारानं विचारावं, बाबा रे आपण बैठक करू, तुझ्या मनामध्ये काय आहे. एक पहिल्यांदा सांगतो. आता शत्रू इथं शब्द आहे, वैर आणि वैरी. वैरीमध्ये वैर निर्माण झालं. वैर मारावं, वैरी मारू नये. शास्त्रकार काय सांगतात पुन्हा लक्षात ठेवा, कळलं का तुम्हाला. वैर मारावं, वैरी नव्हे. त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी असलेलं जे वैर आहे, जो द्वेष आहे, तो कमी झाला पाहिजे. का नाही बरे, तोही मनुष्यच आहे ना. वाटलं आपल्याबद्दल त्याला तिटकारा. बसू आपण सामोपचाराने. आणि अशुभस्य कालहरणम,
शास्त्र असं सांगतं एक कालावधी असतो. अशुभ काल आला, कालहरण झाल्याशिवाय तो त्याच्यामध्ये गोडवा निर्माण होऊ शकत नाही. अशुभस्य कालहरणम म्हणजे अशुभस्य, शुभाला काळ नाही आहे, तो रोजच आहे. परंतु कालांतरानंतर हळूहळू हळूहळू प्रेम निर्माण होतं. अरे खरोखर आपण उगीचच आपण भांडलो असं पुन्हा मित्र हे जे आहेत हे सगळे एकत्र येतात आणि आनंदानं राहायला राहतात. म्हणून अशुभस्य तो काळ वाईट आहे. आज आपण थांबूया, लांब जाऊया. नंतर मग तुला असं वाटेल की मी तुला किती मदत केली, नंतर मलाही वाटेल की तू माझा एक प्रकारचा सवंगडी होतास. आज आपल्यामध्ये दुरावा आला. काळ हे त्याला औषध आहे, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मला असं वाटतं दुसऱ्या जांबवंत सिंहांना हे पटलं असेल असं वाटतं मला. आणि त्यानंतर पुढे चित्तवृत्ती शुद्ध होण्यासाठी काय करायला पाहिजे. कसं आहे, मनुष्य आहे म्हणून चुकतो हे लक्षात घ्या. जो चुकत नाही तो देव. आपण काही देव नाही. आणि चुकणं हे एक प्रामाणिकपणाचं लक्षण असतं, लक्षात घ्या. जो करतो तो चुकतो. जर काहीच केलं नाही तर चुकणारही नाही आणि काहीच होणार नाही. आता इथे चित्तवृत्ती असा हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. प्रश्न चांगला आहे. चित्त म्हणजे मन असा दुसराही अर्थ आहे. मन म्हणजे विचार. माइंड मीन्स थॉट, थॉट मीन्स माइंड. आता या वृत्ती, चित्ताच्या वृत्ती, मनाच्या वृत्ती, आपण गंमत काय करतो एक लक्षात घ्या. थांबवायचे आता. अनेक विचार येतात. एक सूत्र आहे त्याचं. या सूत्रामध्ये या मानसशास्त्रज्ञाने असं सांगितलेलं आहे की ज्यावेळी अनेक विचार यायला लागतात तर ते चांगले आणि वाईट असे दोन्हीही असतात. शुभाशुभ परित्यागी. गीता, अरे लगेच भगवद्गीता आठवायची. शुभ आणि अशुभ आहे दोन्ही येतात ना विचार. चांगला विचार आला, आता बघा बरं का, आपण साधण्याला डोळे भेटून बसलो, मला प्रमोशन मिळालं, मला इन्क्रिमेंट मिळणार, मी अमुक करणार, आता माझ्या मुलाचं लग्न जमलं, अमुक झालं, या चांगल्या गोष्टी यायला लागल्या की आपण म्हणतो तो येऊ द्या, त्याला प्रतिबंध करत नाही. आता दुसरा, काल आपलं भांडण झालं, बसमध्ये चढत असताना हा अंगावर आला, त्यांनी मला तो बोलला, हे सगळे विचार यायला लागले. अन्य विचारसुद्धा, अन्याला अंडरलाईन करतो, तोही विचार यायला लागलाय, नको नको नको, डोळे उघडून बसतो. असं कधी करायचं नाही. चेंडू जितका दाबावा तितका तो उसळी मारतो. म्हणून वाईट विचार असो, चांगला विचार असतो, तो दाबू नका. तो जसा येतो तसा त्याला जाऊ द्या. कारण विचार फार वेळ राहत नसतो, एक लक्षात घ्या. जो चांगलाही येईल आणि वाईटही येईल तो हळूहळू निघून जातो आणि अशा रीतीनं विचार शून्य बनतो आणि त्यावेळेस आपल्याला आनंद मिळायला लागतो आणि आनंद असतो. म्हणून जास्तीत जास्त वेळ नामस्मरण करणे, साधनेमध्ये व्यस्त राहणे हाच एकमेव चित्तवृत्ती ज्या आहेत त्या थांबवण्याकरता हा उपाय आहे असं मला वाटतं. आणि बऱ्यापैकी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, स्वरूप आहेत. तेव्हा भाव कसा आणावा. देवा सर्वांना भगवंत दृष्टीने, काय म्हणलं याने, देवा सर्वांना भगवत दृष्टीने कसं बघावं. हां हां, थोडक्यामध्ये तो भाव त्यांनी वर्णन केले खाली जे आहे ते. भगवंत स्वरूप आहेत, हा भाव कसा आणावा. प्रश्न चांगला आहे. भाव या शब्दाच्या व्याख्येमध्ये याचं उत्तर आहे. भाव, भाव तेथे देव, विषय संपला. भू, आता त्याचं मूळ क्रियापद पाहू. भू भव भाव. भू म्हणजे भाव, मी आहे
याचा भूशब्दाचा अर्थ आहे. पण माझ्यापेक्षा दुसरा कोणीतरी मोठा आहे त्याला भाव म्हणतात. मी आहे हे मला माहिती आहे ना, पण माझ्यापेक्षा दुसरा कोणीतरी मोठा आहे त्याला भाव म्हटलेला आहे. आणि असा भाव हा सर्वांच्या विषयी आपण ठेवला म्हणजे तो समोरचा भगवंत आहे. एक लक्षात घ्या, प्रश्न फार चांगला विचारला आहे की सगळ्या संतांचं जर एक सूत्र पाहिलं तर या सगळ्या संतांनी देव जो आहे तो मानवामध्येच आहे. मनुष्य हाच देव आहे, माणूस हाच देव आहे, देव हा सर्वत्र आहे, संत हेच आपले देव आहेत. हे सगळंकडं आपल्याला सगळ्या ग्रंथामधून एक सूत्र आपल्याला पाहायला मिळतो. आणि याचं उत्तर असं आहे की सर्वस्य चाहम हृदिसन्निविष्टो. सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत आहे हे भगवंत सांगतो ना. भगवंतानी सांगितलं मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. त्याप्रमाणे आपण भाव ठेवावा. काम क्रोध मदलोभ मत्सर हे सगळे त्या ठिकाणी सगळे विषय बाजूला ठेवायचे. म्हणजे भगवंत स्वरूप तो हा विठ्ठल बरवा हे लक्षात घ्या. तो म्हणजे तो परमात्मा, विठ्ठल बरवा तो आणि हा म्हणजे मी, हे एक आहे. हे ज्ञान म्हणजे खरं ज्ञान आहे असं सगळ्या संतांनी सांगितलं आहे. कुठलाही ग्रंथ काढा त्याचं हेच एक स्वरूप आहे एवढंच सांगतो. आणि मला असं वाटतं की आपण हा किती वाजते? अरे बापरे, बरं. हां, देवा सर्वांना भगवत दृष्टीने काय आमच्या आनंदरावने तसं विश्लेषण बारकाईने पाहिलं जरा. त्यांनी असं म्हटलं की देवा सर्वांना भगवत दृष्टीने कसे बघावं. सर्वजण भगवंत स्वरूप आहेत. पण इथेच त्यांनी देवा म्हटलं आहे. प्रश्नकर्त्याने पहिला शब्द देवा असा शब्द वापरला म्हणजे तो देवच आहे आणि आपणही देव आहोत हे त्यांनीच कबूल केलेलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि गंगा स्वामी महाराजांपासून हा मार्ग झालेला आहे. आणि या ठिकाणी पण आपण गंगेच्या काठावरच शाबास असा एक कार्यक्रम नाशिकमध्ये असाच कार्यक्रम सगळीकडे व्हावा, सगळ्यांना आनंद व्हावा असा हा हेतू आहे. आणि ही सिद्धयोगाची जी गंगा जी आहे ती सर्वत्र पसरली पाहिजे असं एक सगळ्या साधकांचंच म्हणजे साधकांचा हा जो मार्ग आहे. काका महाराजांच्या बाबतीत जर सांगायचा तर आपला मार्ग असा की यारे यारे लहान थोर यातली भरती ही नागे करतात. अमुकच पाहिजे, हा त्याच जातीचा पाहिजे, हा या जातीचा पाहिजे, हा उच्च पाहिजे, हा असा पाहिजे, असं काही नाही की सगळ्यांनी याच्यामध्ये समाविष्ट व्हावं आणि हा मार्ग अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत जावा आणि ही सिद्धयोगाची साधना आपण त्यांच्याकडून करून घ्यावी असा हा काका महाराजांचा उद्देश होता. की आता हा जो आपला मार्ग आहे हा सर्व मार्गांचा बेस आहे असं काका महाराज सांगतात. की तुम्ही कोणत्याकडून मंत्र घेतलेले असाल, तुम्ही कोणती वेगळी साधना करीत असाल, आपल्या अनेकांचे वेगळे वेगळे गुरु असतील, कोणी नामचिंतन घेतलेलं असेल, परंतु काका म्हणायचे की हे तुमचं तुम्ही सगळं चालू द्या. पण पहिल्यांदा आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी जसं जे सांगितलेलं आहे की ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळ व्हावा. तो आवडतो आपल्याला काय तर आपला प्राण सखा जो श्वासोश्वास आहे तो आपल्याला आवडतो. आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय आणि आपण आपली ही साधना ही करायची. मग त्यानंतर तुम्ही काही करा. कारण या साधनेने असं होतं महाराज की एक मेंदूतले सूक्ष्म विंडोज ओपन होतात. ते कुठल्याही शस्त्रक्रियेने होत नाही काही नाही. त्याला जे आहे ती अवस्था ही सिद्ध योगाच्या साधनेतूनच निर्माण होते. म्हणून जास्तीत जास्त परीक्षण घेतलं होतं लहान लहान मुलांचं शाळांमध्ये. काका महाराज असताना 1 वर्ष असे अगदीच झळ मुलं काका म्हणायचे अगदी ज्याला काही येत नाही ना त्यांना पहिल्यांदी हे करा असं एका शाळेमध्ये आम्ही येतो आणि त्याच्यापैकी 10 मार्क 15 मार्क हे असे जे मुलं आहेत
ते एकाग्र चित्ताने असे काही निर्माण झाले की दुसऱ्या वर्षी दुसरी म्हणजे एक 5वी 6वी मध्ये ज्या ते नापास झालेले होते त्यांच्यात काय म्हणजे ह्या साधनेने काय परिवर्तन झाले सांगता येणार नाही, परंतु त्यांचे मार्क कसे 55 मार्क 60 मार्क 65 मार्क एकाला 75 मार्क पडलेले होते. काकांनी काय सांगितलं होतं एक आपण प्रयोग करायचा. त्यामुळे आता मी फार दाखवत नाही आपलं सत्र हे जे आहे, तर असा जो मार्ग आहे मार्ग ग्रामीण भागामध्ये सुद्धा गेला पाहिजे. शेवट परंपरेची शक्ती आपल्यासारखे दीक्षाधिकारी काका महाराजांनी नेमलेले त्यांच्या कृपाशीर्वादाने हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा ही आमची इच्छा आहे. त्याच्यामुळे काय आपण करू आपण हेच गीत काका महाराजांनी स्वतः अक्षरबद्ध केलेलं ते घेऊया. सर्वांनी एका तालामध्ये सुरामध्ये आपण सर्वजण म्हणूया उच्च स्वरात. संतत प्रत्यय ये त्याचा दैन्य विघटना दिसे सभोवती मनात सलते हे शल्य ते काढाया यत्न करूया यातच जीवन साफल्य या निष्ठेने पडता पाऊल घालिल विजय श्रीमान उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल दिसू लागला जवळी मंगल विश्वे चैतन्याच्या मार्गावर
तर साधन समृद्ध व्हावं. आणि तो आशीर्वाद एका थोडासा महाराजांनी आम्हाला पुन्हा एकदा द्यावा. प्रत्येक महिन्याला वासुदेव निवासमध्ये 4 आपण शिबिरांचं आयोजन करतो. असं वर्षाला 52 शिबिरं. हे सगळं तुम्ही त्यावेळी पुण्यामधले लोक उपस्थित असतात. मध्यंतरी टोकला एक संमेलन झालं, तेवासला झालं, शृंगेरी, आणि इथे एक दीप से दुसरा जलावे ऐसे अगणित होये. आणि ही विश्वगंगा भावगंगा ही सगळीकडे पोहोचवण्याचं आपण काम करूया, कार्य सेवा करूया. मी फारसा वेळ घेत नाही. वेन हार्ट इज फुल वर्ड्स आर फ्यू, अशी अवस्था प्रत्येकाची झाली आहे. पण जाता जाता एकच सांगतो की खूप मेहनत घेतली आहे. गेल्या अनेक वर्षापासून चालू आहेत. परंतु एक शिबिर घ्यायचं म्हणजे त्याला किती वेळ द्यावा लागतो. आणि हे सगळं स्वयंसेवा या नात्यानं आणि साधक या भूमिकेमधून करतायत. आपण सर्वजण प्रत्येक वेळी उत्साहानं आनंदाने येता. त्याबद्दल पीठस्थान देवतांचे आशीर्वाद, स्वामी महाराजांचे आशीर्वाद, महाराजांचे आशीर्वाद, आपलं साधन समृद्ध हो आणि आपल्या परिवाराला सगळ्यांचं कल्याण हो आणि आनंद मिळो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. आपण सुरू करूया. सर्वांनी यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्पर पाहो जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू दयाभूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे हो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई लोकी. भजिरो आदि पृथ्वी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजये हो आये. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल ललान बसावो. एणे वरे ज्ञानदेव सुखिया. एणे वरे ज्ञानदेव सुखिया. एणे वरे ज्ञानदेव सुखिया. निजरूप तुझे मीठे विदो मस्तक ज्या ठिकाणी. तेथे तुझे सद्गुरु पाय दोही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सरस्वती स्वामी महाराज की जय. परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय. परम पूजनीय सद्गुरु योगीराज श्री गुळवणी महाराज की जय. परम पूजनीय ब्रह्मश्री दत्त महाराज की जय. परम पूजनीय योग तपस्वी श्री काका महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ 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 दिगंबरा 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 श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ 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 दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ 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 दिगंबरा
श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा